अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। जय मालोकारचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीने झाल्याचं या अहवालात समोर आलंय। शवविच्छेदन अहवालानुसार जयला जबर मारहाण झाली। पाठ, छाती, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाली। त्यामुळे त्याच्या छातीच्या 4 ते 5 बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत। डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली। पोस्टमॉर्टम वेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज होती, त्यामुळे मेंदूचं वजन वाढलं। मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूंना गंभीर इजा झाली। या सगळ्या गोष्टींमुळे न्यूरोजेनिक शॉकमुळे जयचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय। मल्टिपल इंजरीज ऑन व्हायटल ऑर्गन्स या गोष्टीमुळे झालेला PM रिपोर्टमध्ये नमूद आहे। आमची मागणी एवढीच आहे की या गोष्टीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी। राडा झाल्यानंतर 3 तासात जय सोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटुंबियांनी केली आहे।